नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे महापालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात असून राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना तयार करून प्रसिद्ध केले. यानुसार गेल्या म्हणजे 2017 प्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत 4 सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना करण्यात आली असून जनगणना झालेली नसल्यामुळे नगरसेवक संख्येत वाढ झालेली नाही. यंदाही 131 नगरसेवक आणि 33 प्रभाग अशी रचना जाहीर करण्यात आले. प्रभाग रचनेत वाढ होण्याचा अंदाज बांधून नगरसेवक निवडणूक लढण्याच्या तयारीत नसलेल्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत 6 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट चालू आहे. यानंतर पालिकेने निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार केली होती. 3 सदस्यांचा एक प्रभाग याप्रमाणे ही रचना होती आणि या रचनेनुसार पालिकेने प्रभाग आरक्षण प्रक्रियाही पार पाडली होती. मात्र राजकीय पक्षांनी घेतलेल्या आक्षेपामुळे ती वादात सापडली होती. महाविकास आघाडी 3 सदस्य प्रभागासाठी आग्रही होती तर महायुती मात्र त्या विरोधात होती. दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार होऊन महायुतीचे सरकार सत्तेवर आले. त्यानंतर महायुतीची ही रचना रद्द केली होती, परंतु त्यानंतर निवडणुका झाल्या नाहीत. असे असताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना तयार करून प्रसिद्ध केले. या प्रारूप आराखड्यावर महानगरपालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. हरकती व सूचना सादर करण्यासाठी 4 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काल ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. दरम्यान आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांची भेट घेतल्यानंतर 3 मागण्या मान्य झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नवीन होणाऱ्या भरतीत अनेक वर्ष काम केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य मिळावे अशी मागणी केली असून ती पूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे केळकर यांनी आंदोलकांना सांगितले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. ठाणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीने अनेक वर्ष सेवा करणाऱ्या कंत्राटी कामगारांना अनेक समस्या भेडसावत असून त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामगारांनी काल मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. याबाबत श्री केळकर यांना माहिती मिळताच ते आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी आयुक्तांची भेट घेत कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. यावेळी आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत कामगारांचा विमा, किमान वेतन आणि रजा या संबंधित मागण्या मान्य केल्या. त्यानंतर त्यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना श्री केळकर म्हणाले की कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत काही अधिकारी झारीतल्या शुक्राचार्याची भूमिका बजावत आहेत. त्या अधिकाऱ्यांचे पार्सल परत पाठवण्याची वेळ आली आहे. पण या कामगारांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. तत्पूर्वी केळकर यांनी आयुक्तांची भेट घेत चर्चा केली. नवीन भरतीत या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यासह अनेक मागण्या मांडल्या आहेत. किमान वेतनाचा प्रस्ताव राज्य शासनाने आणला असून तो मंजूर होऊन लवकरच त्याचा अध्यादेश काढावा यासाठी मी पाठपुरावा करत असल्याचे केळकर म्हणाले. रस्त्यांवरील श्वानासाठी आज ठाण्यात प्राणीप्रेमींचा आवाज बुलंद झाला आहे. सिटीझन फॉर ॲनिमल प्रोटेक्शन फाउंडेशन आणि डॉग मंत्रालय या संस्थेच्या वतीने आज उपवन तलाव ठाणे येथील एमपी थिएटरजवळ शांततापूर्ण जमाव आयोजित करण्यात आला होता. या शांतता आंदोलनातून ठाणेकरांनी करुणा, मानवता आणि न्यायाची हाक दिले. प्राणी कल्याणाकडे भारताची वाटचाल ही जबाबदारी व काळजीने परिपूर्ण असावी हा संदेश या आंदोलनातून देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात दिल्लीच्या धर्तीवर मुंबईमध्ये प्राणीप्रेमींनी करुणेचा आवाज बुलंद केला होता. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण दिशानिर्देश देऊन रस्त्यावरील श्वानांच्या बाबतीत तात्पुरता दिलासा दिला असला तरी त्यावर अजून ठोस निर्णय बाकी आहे. दिल्ली NCRमध्ये शेकडो श्वानांना पकडून न बांधलेल्या शेल्टरमध्ये कैद करण्याच्या आदेशाविरोधात ही कृती होती. या विरोधात हजारो प्राणीप्रेमी दिल्लीत रस्त्यावर उतरले होते. या प्राणीप्रेमीच्या समर्थनार्थ आज ठाण्यात शांततापूर्ण जमाव करून एक रॅली देखील काढण्यात आली होती. कॅप फाउंडेशनचे सुशांत तोमर, डॉग मंत्रालयाचे आकाश शुक्ला म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाकडून हा तात्पुरता दिलासा असला तरी खरी उपाययोजना लसीकरण, नसबंदी आणि जनजागृती ही आहे. महापालिका व स्थानिक प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी असेही त्यांनी सांगितले. माझं नाव आकाश शुक्ला आहे आणि मी एक डॉग बिहेवियरिस्ट आहे आणि आम्ही इकडे ठाणे शहरात
काही वर्षांपासून हे जे ह्युमन डॉग कॉन्फ्लिक्ट आहे, श्वानांचं आणि माणसांमध्ये जे कॉन्फ्लिक्ट होतात त्याच्यावरती रेझोल्युशन आणण्याचं आम्ही काम करत आहोत. तर त्या करण्यासाठी आम्ही एक 100 पानाचं एक गाईड बनवलेलं सोल्युशनसाठी, आणि त्या गाईडवरती आम्ही ऑलरेडी काम केलेलं होतं. पण जेव्हा हे अन्यायजनक हे झाली, सुप्रीम कोर्टाकडनं निर्णय आला, तेव्हा दिल्ली NCRमध्ये सगळे प्रोटेस्ट सुरू झालेले. तसेच आम्ही इकडे मुंबईतही केलेले. पण आता कालच्या निर्णयाने स्टे आल्याबाबत आम्ही एक धन्यवाद करतो कोर्टाचं. पण अजून एक 8 आठवड्यानंतर नवीन हिअरिंग होणार, जिथं सगळे हायकोर्टचे जे आहेत अख्ख्या देशातले सगळे पेटिशन, सगळे पेंडिंग केसेस सगळे सुप्रीम कोर्टला जाणार आहेत. आणि तसेच सुप्रीम कोर्ट एक युनिफॉर्म डिसिजन वर्डिक्ट देणार सगळे हिअरिंग झाल्यानंतर, आणि ते पूर्ण देशभर ते लागू होणार. तसेच आमचे इकडे आव्हान आहे ठाणे शहरात आणि आपल्या स्टेटला, कारण आम्हाला हे करण्यात आलेलं आहे की आम्ही एक प्रेसिडेन्स जर चांगला सेट केला, जे आम्ही ठाणे शहरात करत होतो, जर हे स्टेट वाईड इम्प्लिमेंट झालं आणि हे सोल्युशन आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले, जे आहे मास अवेअरनेस, मास वॅक्सिनेशन आणि मास स्टेरलायझेशन, फोकसिंग ऑन मास अवेअरनेस. जर हे जनजागरूकताचे विषय लोकांपर्यंत पोचले, एस्पेशली सोसायटीजमध्ये आणि मुलांकडे, शाळेंमध्ये, कारण सगळ्यात जास्त चावण्याची घटना शाळेत मुलांसोबत होतात, म्हणून मुलांकडे हे पोचणं खूप गरजेचं आहे. आणि हे आमचं आव्हान आहे सगळ्या टॉप अथॉरिटीशी की इम्प्लिमेंटेशनची नोंद करावी आणि ह्याला इम्प्लिमेंट सगळीकडे करावं आपल्या स्टेट वाईड, आणि आपण कोर्टात हा केस जिंकू. पण ज्या प्रकारे कुत्रे चावण्याच्या घटना ज्या आहेत ते वारंवार घडताना पाहायला मिळत आहेत, रेबीजच्या संख्या देखील वाढलेल्या आहेत, इंजेक्शन जे आहेत ते ग्रामीण भागात उपलब्ध होत नाही आहेत, त्याकडे कशा सो त्याकरता आपल्याला वॅक्सिनेशनचे रिसोर्सेस वाढवायला लागेल. पण फक्त वॅक्सिनेशनचे रिसोर्स वाढून उपयोग नाही. जो कोल्ड चेन आपण म्हणतो, जे वॅक्सिनेशन स्टोरेज असतं, ते बऱ्याचशा वेळी नीट होत नाही, आणि ते कोल्ड चेन प्रॉपर होण्याकरता आपलं लक्ष दिलं पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं की वॅक्सिन उपलब्ध असतं, पण ते कोल्ड चेनमध्ये नीट मेंटेन होत नाही टेम्परेचर, आणि त्याच्यामुळे जे वॅक्सिन असतं त्याची इफेक्टिव्हनेस कम्प्लिटली निघून जाते. त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. सर, रस्त्यामध्ये जे डॉग फूड देण्यात येत आहे त्यामुळे श्वान चाला देखील बंदी, रस्त्यावरती उघड्यावरती फूड टाकणं ते कितपत योग्य अयोग्य म्हणलं जातं, त्यामुळे कुठेतरी हे बंदी आणलं पाहिजे. सो त्याकरता आपल्याला जे आदेश मिळालेला आहे सध्या सुप्रीम कोर्ट कडून, ते आहे की सगळ्या म्युन्सिपल अथॉरिटीजने वॉर्ड वाईज फीडिंग स्पॉट्स जमा केले पाहिजेत. पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला हेही लक्ष दिलं पाहिजे की आपल्याकडे जे गार्बेज डिस्पोजल होतं त्याचं काही काळजी घेतली जात नाही. आणि कुत्रे हे स्कॅव्हेंजर्स आहेत, ते गार्बेजवर तुम्ही कितीही खाणं द्या, ते तरी एक मेलेला उंदीर खाणार, ते गार्बेजमध्ये जाऊन तोंड घालणार. तर जर गार्बेज डिस्पोजल आपलं क्लिअर होत नाही तर आपण कितीही फीडिंग स्पॉट्स केले तरी ते इकडे तिकडे पसरणार आहेत. तर फीडिंग स्पॉट्स करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला हे महत्त्वाचं आहे की त्या फीडिंग स्पॉट्सना जे रजिस्टर्ड फीडर्स आहे, हे रजिस्ट्रेशन झाले पाहिजेत. आपल्या ठाणे शहरात झालेलंही आहे ह्याच्याबद्दल. पण त्यांनाच नियमितपणे एका वेळेला जेव्हा लोकांचं मूव्हमेंट नसते, कमी मूव्हमेंट असते, त्यावेळेला फीडिंग करवणं खूप गरजेचं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या.
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील सांस्कृतिक वैभव असलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहातील 1978 आणि 1999 साली उभारण्यात आलेल्या कोनशिलांना रंगायतनच्या नूतनीकरणानंतर एका कोपऱ्यात स्थान देण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या कोनशिलावर दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांची नावे होती. ठाण्याचा इतिहास पुसण्याचे काम ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडून सुरू आहे. सौरभ राव यांना ठाण्याची संस्कृती इतिहास काय माहीत, पण जे राज्यकर्ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा वारसा चालवित असल्याचे म्हणतात, त्यांनी तरी ही चूक दुरुस्त करावी असा टोला परांजपे यांनी शिंदे गटाला लगावला आहे. ठाण्याच्या गडकरी नाट्यगृहाच्या नूतनीकृत वास्तूचे लोकार्पण नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. गडकरी रंगायतन नाट्यगृहातील या नव्या वास्तूमध्ये 1978 आणि 1999 साली उभारण्यात आलेल्या 2 कोनशिलांना एका कोपऱ्यात स्थान देण्यात आल्याने माजी खासदार तथा राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी नाराजी व्यक्त केली. काल आनंद परांजपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणासाठी 31 कोटी रुपयांचा निधी दिला. गडकरी रंगायतनची वास्तू तयार देखील झाली. 1978 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजनही झाले होते. तेव्हा नगराध्यक्ष सतीश प्रधान हे होते, तर प्रमुख पाहुणे दत्ताजी तामाणे हे होते. 1999 मध्ये गडकरी नाट्यगृहाचे नूतनीकरण झाले होते. त्यावेळी देखील वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. तेव्हा महापौर प्रेमसिंग राजपूत होते, तर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची विशेष उपस्थिती होती. त्यावेळच्या कोनशिला उभारण्यात आल्या होत्या. त्या दोन्ही कोनशिला दर्शनी भागात होत्या. तो एक इतिहास होता. गडकरीच्या वास्तूचा ठाणे शहराचा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर गडकरी रंगायतन आणि दादोजी कोंडदेव स्टेडियम झाले. परंतु हा इतिहास पुसण्याचे काम प्रशासन म्हणून महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. ही सर्व घोडचूक प्रशासनाने केले अशी टीका परांजपे यांनी केली. गणेश मूर्ती विसर्जन कालावधीत अवजड वाहनांचा भार वाढून ठाणे शहर घोडबंदर भागात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी घोडबंदर भागात अवजड वाहनांना गणेश मूर्ती विसर्जनाच्या दिवसात 24 तास प्रवेशबंदी लागू केले. 28 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबर या दिवशी अवजड वाहनांना प्रवेशबंदी असेल असे ठाणे वाहतूक पोलिसांच्या अधिसूचनेत म्हटले आहे. उरण, जैनपीटी बंदरातून ठाणे शहरातून हजारो अवजड वाहने भिवंडी, वसई आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करत असतात. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अवजड वाहनांना दुपारी 12 ते 4 आणि रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत प्रवेश करण्यास मुभा असून उर्वरित वेळेत प्रवेश बंदी आहे. ठाणे शहरातील अरुंद रस्ते, खड्डे आणि शासकीय प्रकल्पांच्या कामामुळे दररोज ठाणेकरांना कोंडीचा सामना सहन करावा लागत आहे. अवजड वाहनांमुळे कोंडीत भर पडत आहे. ठाण्यात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे गणेश मूर्ती विसर्जनासाठी मिरवणुकाही काढल्या जातात. घोडबंदर भागात खाडी किनारे तलाव असल्याने अनेक मंडळांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन तेथे होत असते. या मिरवणुका दरम्यान अवजड वाहनांच्या घुसखोरीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर विसर्जनाच्या दिवशी 24 तास बंदी लागू केली आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.